नागपूरमधील विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी राजकारणाला रामराम ठोकलेला आहे। राजकीय वाटचालीला पूर्णविराम दिल्याचं जोशींनी जाहीर केलंय। संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत। सत्तेसाठी सुरू असलेल्या पक्षांतर, संधी साधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांना, निष्ठावान कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी असल्याची खंत जोशींनी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी राजकारणाला रामराम ठोकलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नागपूरमधली ही बातमी आहे। नागपूरमधील विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी राजकारणाला रामराम ठोकलेला आहे। राजकीय वाटचालीला पूर्ण विराम आपण दिलेला आहे असं त्यांनी जाहीर केले आणि त्याचबरोबर त्यांनी खंत सुद्धा बोलून दाखवलेली आहे। संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत। सध्या सत्तेसाठी सुरू असलेलं पक्षांतर, संधी साधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांना, निष्ठावान कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी आहे असं खंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे। तर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी, पाहूयात। आमदार संदीप जोशी जी आपल्यासोबत आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची एक वेगळी अशी ओळख आहे। अनेक वर्ष नागपूर महापालिकेत महापौर राहिलेले भाजपचे खंदे असे समर्थक संदीप दादा आपल्यासोबत आहे। आज अतिशय एक भावनिक पत्र लिहिलं, मला थांबायचं आहे, एक निवृत्तीचा आपण घोषणा जाहीर केलेली आहे, काय भावना? मी मागचे 4-5 महिने या गोष्टीचा विचार करत होतो की राजकारणातलं रेस ज्या पद्धतीने वाढलेली आहे किंवा प्रत्येक कार्यकर्त्याला काही ना काही पाहिजेच आहे। प्रत्येकाला नगरसेवक व्हायचा आहे, प्रत्येकाला आमदार व्हायचा आहे, प्रत्येकाला काहीतरी पदाधिकारी व्हायचा आहे आणि या सर्व रेसमुळे कुठेतरी एक माझ्या मनामध्ये येत होतं की आता मी 55 वर्षाचा झालो, तरुणांकडे सत्ता सोपवली पाहिजे, तरुणांना हे पोचवलं पाहिजे, याच्यानंतर तरुणांनी पुढे आलं पाहिजे आणि आपण कुठेतरी थांबलं पाहिजे। थांबलं पाहिजे म्हणजे बाकी माझे प्रोजेक्ट्स आहे, सामाजिक प्रोजेक्ट्स आहे, क्रीडा प्रोजेक्ट्स आहे, याच्यापासून नाही थांबलेलो आहे। मी फक्त भारतीय जनता पार्टीची माझी आमदारकी 13 मे पर्यंत आहे। आता 4 महिन्यात आमदारकी सोडणं हे योग्य नाही, पार्टीने दिलेली आहे। तर 13 मे नंतर मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेणार आहे। भारतीय जनता पक्षात माझ्या रक्तात आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मी मतदार म्हणून, एक सामान्य मतदार म्हणून राहणार आहे। पक्षावर नाराजी? मुळेच नाही। पक्षावर नाराजी, ज्या पक्षाने मला एका सर्वसामान्य युवा मोर्चाच्या अध्यक्षाला 4 टर्म नगरसेवक, 2 टर्म स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं, 1 टर्म सत्तापक्ष नेता केलं, 1 टर्म महापौर केलं, आमदारकी दिली, त्या पक्षावर नाराजी मुळीच नाही। मी म्हणताय 55, पण राजकारणात हे वय तसं उभारीचं असतं। नाही, काही लोक युवा नेतृत्व म्हणून घेतात स्वतःला, परंतु सत्य ते सत्य आहे। 55 हे वय काही युवा नेतृत्वाचं नाही आहे। देवेंद्रजींशी सुद्धा माझं बोलणं झालं, मी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि कन्व्हिन्स करून हा निर्णय घेतलाय, अत्यंत आनंदाने निर्णय घेतलाय। तिला आपण एक खंत व्यक्त केली, सध्या राजकारणातली रेस आणि हे सगळं बघून युवा नेतृत्वाला संधी द्यावं असं वाटत आहे। पण एकीकडे ते रेसचे थोडी खंत पण वाटते, ज्या पद्धतीने स्पर्धा सुरू आहे किंवा जी चुरस सुरू आहे किंवा जे काही सुरू आहे राजकारणात, त्यामुळे एक थोडीशी रुखरुख आणि खंत, त्याच्यातून हा निर्णय घेतला। हो, ती रुखरुख, खंत ही तर आहेच आणि मला असं वाटतं ही सर्वसामान्य माणसाला आहे, सर्वसामान्य नागरिकाला आहे। आपण बघा, प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान हे जास्त होतं। यावेळेला पहिल्यांदा मतदान जे झालेलं आहे हे कमी झालेलं आहे। हे का झालं? हे जे चालू आहे म्हणजे निवडून आले आणि ताबडतोब दुसऱ्या पक्षामध्ये, अरे मग लढले कशाला त्या पक्षाकडून? या कुठल्याही पद्धतीची आचारसंहिता स्वतःसाठी नाही, मला फक्त इकडून तिकडे जायचं आहे, मला सत्तेसाठी लढायचं आहे, ही ओव्हरऑल भूमिका जी आहे ही खरोखरच सर्वसामान्य माणसांसाठी खंत करणारी आहे। मला देखील ती केव्हापासून खंत करत होती, पण ते काही कारण नाही आहे। सर्व कारणांपैकी एक कारण ते आहे, आयारामामुळे ही नाराजी आहे। नाराजी नाहीच, मी स्वतःला मोकळं करतो आहे, स्वतःला या राजकारणापासून।
आणि नवीन नेतृत्वाच्या हाती याची जबाबदारी देतो आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.